नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आजचा दिवस छान सुरू झालेला आहे. रिमझिम रिमझिम पावसाची सुरुवात चालू आहे. तर बाहेर जाताना मुलांना शाळेत सोडताना फक्त प्रॉब्लेम येतो, नाहीतर आता छान वाटतं की पाऊस पडतोय आणि आपण घरात आहोत, नाही का? असं छान वाटतं. तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की 3-4 दिवस झालं मी व्हिडिओ टाकत नव्हते. त्याचं कारण हे होतं की माझा मोबाईल म्हणजे शूट करत होते मी आणि स्टँडवरून काढताना माझा मोबाईल असा पडला. हा रिमोट आहे, मी दाखवते. असा पडल्यामुळे त्याचा डिस्प्लेच गेला. म्हणजे त्याच्यावर कॉल्स येत होते, गजर वाजत होते, पण दिसत काहीच नव्हतं. असं झालं. त्यामुळे 2-4 दिवस मोबाईल माझा सर्व्हिस सेंटरमध्ये होता आणि घरी बसल्या बसल्या 6,000चा खर्च काढलेला आहे मी. ओके. तर मग मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्हीही कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर प्लीज ही गोष्ट खूप केअरफुल करा. कारण एका टायमाला ना सगळं कामच बंद होतं. काम तर सोडाच, आपल्याला टाईम बघायसाठी मोबाईल लागतो, नाही का? इतकी म्हणजे त्याची गरज होऊन गेली आता. मला कसं म्हणजे मी कसं स्वतःला सांभाळायला असेल ते मलाच माहिती आहे. एकतर काम बंद आहे, काही सुचेना, पण मी थांबले नाही, मी वेळ वाया घालवला नाही. कारण मला माहिती आहे माझ्यात ही क्वालिटी चांगली आहे की मला पटकन स्विच होता येतं. म्हणजे जे नाही आहे त्याचा विचार नाही करायचा, जे आहे त्याचा विचार करायचा. ॲक्च्युली मला मूव्हीज बघायला, पिक्चर बघायला खूप आवडतात. तर मग मी पिक्चर बघून काढले जे मला बघायचे होते खूप वर्षांपूर्वी. तर मी काही माझे फेवरेट पिक्चर तुम्हाला सजेस्ट करते. जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की पहा. त्यातला फर्स्ट आहे काकण. तो माझा खूप फेवरेट पिक्चर आहे मराठीमधला. दुसरा आहे तिघी आणि तिसरा आहे की गुजारिश म्हणून. फर्स्ट जो काकण आहे त्याच्यामध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलेला आहे, खरं प्रेम कसं असावं, आणि खूप छान वाटते ती लव्ह स्टोरी. आणि सेकंडमध्ये आहे तिघी. तिघीमध्ये ना एक आई आणि तिच्या 2 मुली दाखवल्या आहेत. एका आईने त्या मुलींसाठी इतका मोठा निर्णय घेतला आहे आयुष्यभरासाठी, ती स्टोरी दाखवली आहे त्याच्यामध्ये. आणि थर्ड आहे गुजारिश. म्हणजे एक चालता फिरता माणूस अपंग होतो, व्हीलचेअरवर येतो आणि तो शेवटी इच्छामरण मागतोय कोर्टाकडे, अशी ती कहाणी आहे. पण मस्त एकंदरीत तो पिक्चर खूप छान दाखवला आहे. या तिन्ही पिक्चरमध्ये शेवटी डोळ्यात पाणी येतं. इतके छान पिक्चर आहेत हे, तुम्ही नक्की बघा. माझा मोबाईल पडला म्हणून, म्हणजे हातात मोबाईल नाही म्हणून माझं काम नाही थांबलं. मला माझ्या कामाच्या टचमध्ये राहायचं होतं. असं वाटावं की बाबा मी अजून काहीतरी करते. मी टॉपिक्स लिहून काढले, काही विषय मला सुचतात ते विषय लिहून काढले, काही गोष्टींचं मॅनेजमेंट केलं की आपले लाँग व्हिडिओज कधी जायला पाहिजे, शॉर्ट्स कधी जायला पाहिजे. तर त्यानुसार आता माझं काम सुरू होणार आहे. आणि आपल्यात काय होतं ना की आपले जे प्रेक्षक वर्ग आहे ना, जे सबस्क्राईब केलेत ते कमी बघतात, जे नॉन सबस्क्रायबर आहेत ते खूप जास्त बघतात. तर तसं करू नका. सबस्क्राईब करणं फ्री आहे. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओजमध्ये काय आवडतं ते कमेंटसुद्धा करा. चला तर मग आपलं डेली रुटीन आपण चालू करूया. तर किती छान पाऊस पडतोय बघा बाहेर. मी बाहेरचा सीन दाखवते तुम्हाला. आता मी घरी आहे म्हणून हा छान पाऊस एन्जॉय करत आहे. पण जे लोक बाहेर पडतात नोकरीनिमित्त, बिझनेस निमित्त, त्या लोकांना खरंच मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंजेस मी सुद्धा कधी काळी बघितलेली आहेत जेव्हा मी जॉबला जायचे तेव्हा. तर इथे आपण किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे. मी कणिक आधीच मळून ठेवली होती, ती आता छान भिजली आहे आणि आता चपाती करायला सुरुवात करणार आहे. तर काय व्हायचं ना की इथे गहू तर आम्ही डीमार्टमधूनच आणतो, चांगलेच गहू आणतो, पण चपाती फुगतच नव्हती. काही झालं तर टम्म फुगलेली चपाती किती छान वाटते आणि आपल्याला केल्याचं समाधान असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धती मी ट्राय करत होते आणि फायनली एक पद्धत आज मला सापडली. त्यामुळे एकदम टम्म चपाती फुगत आहे आणि आपल्याला करायलाही छान वाटते आणि खायलाही छान वाटतं. म्हणजे कसे त्याचे 2 पदरी निघतात आणि एकदम मऊसूत राहते खाण्यापर्यंत. इथे मी चपाती लाटायला सुरुवात करणार तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की मी ॲप्रनच नाही घातलं. तुम्हाला माहिती आहे का, हे ॲप्रन न घातल्याच्या सवयीमुळे माझे खूप चांगले ड्रेसेस खराब झाले आहे. काय होतं ना की चपाती लाटताना पीठ उडतं आणि मग हात जरी धुतले ना की त्याच्यावर पाणी पडून मग ते पीठ सुकतं त्याच्यावर, तसेच डाग ड्रेसेसवर राहतात. त्यामुळे मी आता आठवणीने ॲप्रन घालते. कारण चांगले ड्रेसेस घालून जर घरात हे वावरायचं असेल तर किचनचं काम करताना ॲप्रन मस्ट आहे. तर इथे मी चपाती लाटून घेत आहे आणि छोटी चपाती लाटून झाल्यानंतर त्याला काठोकाठ तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरलं आहे मी. आणि मोदक करताना जसे आपण सगळे काठ एकत्र करतो त्याच प्रकारे असे काठ एकत्र करून मी त्याचा वरचा भाग थोडासा काढून चपाती लाटून घेणार आहे. आणि सुरुवातीला चांगलं छान पिठामध्ये घुळून घेतलं ना की नंतर पीठ लावायची गरजच लागत नाही. एकदम सरसर चपाती लाटली जाते. चपाती लाटत असतानाच लक्षात येतं की आतमध्ये
त्याच्यामध्ये हवा पकडली जाते, म्हणजेच आपल्या चपातीचे चांगलेच 2 लेयर होणार आहेत. त्यामुळे आतून वाफ पकडल्यामुळे म्हणजे चपाती टम्म फुगल्यामुळे आतूनही छान भाजून निघते आणि वरूनही छान भाजून निघते. आणि अशा प्रकारे चपाती जर केली ना तर हवी तेवढी मोठी लाटू शकतो आपण आणि हवी तेवढी पातळसुद्धा लाटू शकतो. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून जरा स्पीडअप करत आहे. तर ही आपली आता पहिली चपाती इथे लाटून झालेली आहे आणि ती मी साईडला ठेवून देते. लाटता लाटता चपाती कधीच भाजत नाही कारण खूप गडबड होते मग, आणि त्यापेक्षा मी 3-4 चपाती एकदमच लाटून घेते आणि मग भाजते. त्यामुळे तवाही जास्त तरसत नाही आणि फटाफट भाजल्याही जातात. तर इथे आपली दुसरी चपाती चालू आहे. तर मी तुम्हाला थोडंसं क्लोजअपनेही दाखवते स्टँड जवळ घेऊन. हे बघा अशा प्रकारे त्याची घडी घालून घेतली आहे मी आणि थोडंसं पीठ भुरभुरून चपाती लाटून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तवा चांगला तापलेला होता आणि त्याच्यावर मी चपाती भाजायला ठेवली आहे. हे बघा पहिल्यांदा उलटताच चपाती चांगली फुगत आली आहे. हळूहळू छान टम्म फुगते ही. अशा चपातीला उलटणसुद्धा लावायला नको वाटतं कारण मग ते टम्म फुगणार नाही की काय असं वाटतं. हे बघा पण त्या साईडून भाजलेली आहे त्यामुळे मी पलटली आहे. तर किती छान फुगली आहे बघा. हे बघा एकदम काठोकाठ. पण माझा तवा हा लोखंडाचा असल्यामुळे आणि खोलगट असल्यामुळे मला थोडेसे काठ असे दाबून घ्यावे लागतात, नाहीतर मग ते साईडला भाजत नाही. कोणतीही कामं अशी मनासारखी झाली ना की काम करायला सुद्धा मज्जा येते. आता इथे मला असं वाटतं किती चपाती लाटून किती नाही, पण आम्हाला हव्या जेवढं लागणार आहे तेवढंच मी लाटून घेतले आहेत. तर इथे मी दुसरी चपाती ही भाजून घेत आहे सेम त्याच प्रकारे. तुम्ही बघू शकता बघा कशी ही सुद्धा टम्म फुगेल. गरम गरम तर इतकी छान लागते ना ही चपाती, अगदी तोंडात विरघळते असं वाटतं. मग काही मॅटरच करत नाही भाजी कसली आहे कोणती आहे, कोणतीही भाजी खाल्ली जाईल. इतकी छान मऊसूत अशी चपाती होते ही. अशाच प्रकारे मी सगळ्या चपाती करून घेत आहे आणि आता त्याचबरोबर किचनही आवरणार आहे कारण किचन तर पहिलं क्लीन दिसलं पाहिजे. बघा किती छान वाटतं असं स्वच्छ किचन बघितल्यावर. तर इथे मला मिक्स डाळीची आमटी करायची आहे कारण मटकीची भाजी आहे सकाळी टिफिनला दिलेली, पण मुलांसाठी एखादी रस्सा भाजी करावीच लागते. तर इथे मी डाळ 1 तास ऑलरेडी भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आता कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इथे कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत त्याचं चॉपिंग करून घेणार आहोत. म्हणजे कांदा टोमॅटो लागणार आहे आणि एखादी हिरवी मिरची जी छान वाटते, टेस्ट येते त्याने पण. आणि बाकीचं थोडंसं किचनही आवरून घेते. तर इथे कांदा बारीक कट करून झालेला आहे आणि टोमॅटोही बारीक कट करून घेत आहे. तोपर्यंत बेल वाजली. तर इथे भाई आले होते गॅसचं बिल देण्यासाठी कारण गॅसची पाईपलाईन आहे आणि त्याच्या मीटरमध्ये ते फोटो काढून आणि काय ते कॅल्क्युलेट करून देतात. दर महिन्याला येतात ते भाई. आणि इथे मला त्यांनी गॅसचं बिल दिलेलं आहे. सगळं गुजरातीमध्ये लिहिलेलं असतं, काही कळत नाही, फक्त अमाऊंट कळते आणि ती पे करायची ऑनलाईन. तर इथे मी तडका द्यायला सुरुवात केली आहे मिक्स डाळीला, पण नंतर लक्षात आलं की गॅस चालू केल्यानंतर आणि नंतर गॅस चालू करून मग मी कांदा वगैरे टाकून छान फोडणी दिलेली आहे. आमचा कांदा लसूण मसाला आहे तो मी यूज करत आहे इथे आणि टोमॅटो वगैरे टाकून आणि काही सुखे मसाले टाकून माझी फोडणी रेडी झालेली आहे. तर इथे या मिक्स डाळीला मी तडका दिलेला आहे. डायरेक्ट फोडणी आपण कुकरमध्येच टाकत आहोत कारण गरम आहे चांगला तो, आणि ते मिक्स करून घेत आहोत आणि चवीप्रमाणे नंतर मीठ टाकणार आहे. आणि त्याचबरोबर शेवटचा इन्ग्रेडियंट तो राहिला मॅगी मसाला. याने थोडीशी छान टेस्ट येते आणि मुलांना वगैरे खूप आवडते. तर इथं रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस क्लीन करून घेणार आहोत, किचन आवरणार आहोत.
तर आपला गॅस कट्टा एकदम टकाटक दिसत आहे. तर आता मोर्चा वळलेला आहे बेडरूमकडे. बेडरूममधलं थोडंसं काम आवरलेलं होतं. काय झालं ना, आता पावसाळा चालू आहे आणि जाताना येताना भिजू शकतो म्हणून मिस्टर गाडीवरून दीप्तीला सोडायला जातात. त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो आणि सकाळची धावपळी थोडीशी कमी झाली आहे माझी. आणि त्या वेळात जेवढी शक्य होईल तेवढी थोडी कामं करून ठेवते, म्हणजे नंतर जास्त वेळ लागत नाही. तर इथे आपले बेडरूम आवरून झालेले आहे आणि शर्विलला आणायचा टाईम झालेला आहे. तर मी पहिलं हे पाऊच काढते, म्हणजे मी भिजली तरी चालेल पण आता मोबाईल नाही भिजू देणार आहे. हे बघा किती छान असे नवीन प्रकारचं पाऊच निघालं आहे. त्याला 3 झिप लॉकसारखे लॉक आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता, जे ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे मोबाईल टाकला की तो छान ऑपरेट होतो आणि पाणी जाण्याचं काही शक्यताच नाही आहे, कारण हे 3 झिप लॉक झाल्यानंतरही त्याला असं फोल्ड केल्यानंतर मेल फिमेल आहे जे आपण असं स्टिक केलं मोबाईल एकदम सिक्युअर झाला आणि दोरे असल्यामुळे अशा प्रकारचे पर्ससारखे अडकून मी जाते. तर इथे शर्विलचं माझं जेवण वाढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिक्स डाळ, सुकी मटकीची भाजी आणि काकडी आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.